एका महिलेची आणि एका पुरुषाची ओळख आयर्लंडमध्ये झाली होती. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. हे नातं फक्त काही दिवसाचं नव्हतं. दोघे जवळपास 2 वर्ष एकत्र राहिले होते आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये देखील राहिले. महिलेचं आधीच लग्न झालेलं होतं आणि तिला 7 वर्षाचा मुलगा देखील होता. पण ती आपल्या वैवाहिक आयुष्याच्या अडचणीत असल्याचं तिनं सांगितलं होतं. दरम्यान काय झालं की काही काळानंतर तो पुरुष भारतात परत आला आणि अचानक त्याने त्या महिलेबरोबर संपर्क करणं बंद केलं. महिलेचा आरोप होता की त्याने लग्नाचं वचन देऊन संबंध ठेवले आणि नंतर लग्न करायला नकार दिला. यानंतर त्या महिलेने काय केलं, भारतात येऊन त्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हे प्रकरण शेवटी कुठपर्यंत पोहोचलं, कर्नाटक हायकोर्टपर्यंत. आणि या प्रकरणात सुनावणी करताना न्यायमूर्ती जस्टिस नागप्रसन्न यांनी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. त्या प्रकरणामध्ये निकालपत्रामध्ये त्यांनी म्हटलं की दोघेही प्रौढ होते, संबंध आपसी संमतीने होते आणि तक्रारीत जबरदस्ती किंवा हिंसेचा आरोप नव्हता. म्हणून फक्त नंतर एखाद्या पुरुषाने लग्नाला नकार दिला या कारणावरून त्या नात्याला दुष्कर्म म्हणता येणार नाही. कोर्टाने स्पष्ट शब्दात सांगितलं की कायदा मन मोडण्याचा तोडण्याचा गुन्हा मानत नाही. जर सुरुवातीपासूनच लग्न करण्याचा फसवणुकीचा हेतू असेल तरच तो गुन्हा ठरू शकतो. पण नंतर मतभेद झाले की मन बदललं तर प्रत्येक प्रकरणाला दुष्कर्माचा गुन्हा म्हणता येणार नाही.